आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गोविंद तुपेंकडे जाऊया. तर गोविंद, किती वेळ झाला आता तिघा चौघांमध्ये चर्चा होत आहे आणि एकत्रितपणे ही चर्चा होत आहे का वर्षा बंगल्यावर? नक्कीच एकूण जर आपण आत्ता जे सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आहे, साधारणतः 40 मिनिटापासून हे जे राष्ट्रवादीचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे हे 3 नेते प्लस राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही सगळी बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होते आहे याबाबतचं अजून जरी इतिवृत्त बाहेर आलेलं नसलं तरी गेल्या काही दिवसापासूनच्या ज्या वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत, राजकीय भेटीगाठी सुरू आहेत, त्या सर्व भेटीगाठीला आणि आत्ता जे म्हणतो आपण होतो चर्चा करताना जे काही राजकीय नेते जे सांगत होते की हा जो काही नुसता योगायोग नाही, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे येणे आणि त्याच वेळेला जयंत पाटील सुद्धा वर्षा बंगल्यावर येणं हा नुसता योगायोग असू शकत नाही किंवा नुसतं जयंत पाटलांच्या व्यक्तिगत किंवा मतदारसंघातल्या कामासाठी सुद्धा ते हाच योग साधून येऊ शकत नाहीत. याच्या मागे कुठलंही मोठी राजकीय या ठिकाणी खेळ असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता याच्यामध्ये जी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती की ऑपरेशन टायगर नंतर खास करून या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. ही चर्चा प्रामुख्याने खूप जोर धरू लागली होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत हे सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. तशा पद्धतीच्या बातम्या, तशाच पद्धतीची माहिती जी आहे राष्ट्रवादीच्या ज्या बैठका होत आहेत वेगवेगळ्या, त्या बैठकीमधून बाहेर येताना पाहायला मिळत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं त्यावेळेला रोहित पवारांनी आपल्या टू दी पॉईंट या मुलाखतीमध्ये देताना सुद्धा या वाक्याला पुष्टी दिली होती की राष्ट्रवादीतले काही आमदार, काही नेते जे आहेत ते सत्तेत सहभागी होण्यासाठी सकारात्मकता दर्शवत आहेत, तशा पद्धतीचा आग्रह धरत आहेत. परंतु मी रोहित पवार म्हणून मात्र वेगळी भूमिका घेईल जर अशी वेळ आली तर, अशाही पद्धतीची भूमिका जी होती ती रोहित पवारांनी घेतली होती. एकूणच ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत, अशा पद्धतीच्या ज्या भूमिका आहेत त्या नक्कीच संकेत करत आहेत कुठेतरी या दोन राष्ट्रवादीचे जे नेते आहेत. गोविंद, मला आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून, पण ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख आपल्या सोबत आहेत, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण जाणून घेऊयात. रवी सर, तुम्ही कसं बघताय? तटकरे तिथे असतात, प्रफुल्ल पटेल असतात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आणि योगायोगानं जयंत पाटील सुद्धा असतात. योगायोग आहे की काही वेगळे अर्थ आहेत राजकीय या मागे? नाही, राजकीय अर्थ तर आता हल्ली प्रत्येक घडामोडी मागे आहेतच. आणि राष्ट्रवादीचे हे तिन्ही नेते काही भाजपाला अपरिचित नाही आहेत. म्हणजे पूर्वी गेल्या 10 वर्षात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली असेल भाजपसोबत जाण्याची, तेव्हा हे तिन्ही नेते या सर्व गोष्टींना परिचित असणार. आत्ता परिस्थिती बदललेली आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की एक राष्ट्रवादी सरकारमध्ये आहे, दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करायचं या संभ्रमात आहे. आतापर्यंत जयंत पाटील कधीतरी जातील अशी चर्चा होती, पण ते काही गेलेले नाही आहेत. परंतु आता गेल्या काही दिवसात आपण सगळेजण ऐकतोय की राष्ट्रवादीचे आमदार, काही नेते यांना प्रकर्षाने वाटायला लागलेलं आहे की सरकारसोबत जाणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की सरकारने सर्वत्र विरोधी पक्षाची नाकेबंदी केली असं त्यांना वाटतं. आता अलीकडेच अधिवेशन पार पडलं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार विधान भवनामध्ये किंवा परिसरामध्ये बोलताना म्हणायचे की काम करणं कठीण झालंय, राजकारणामध्ये टिकणं कठीण झालंय. बहुधा ही कुठेतरी भावना जास्त वाढत गेली आणि आता अखेरचा निर्वाणीचा पर्याय म्हणून हे कुठल्या तरी पातळीवर हे आलेलं ठेपलेलं दिसतंय. आणि म्हणूनच ही भेट असावी आणि काय मार्ग काढायचा, कसं करायचं याची चर्चा असेल असं अंदाज आहे. रवी किरण सर, तुम्हाला नेमक्या काय शक्यता वाटतात? म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार की शरद पवारांची राष्ट्रवादी सरसकट एनडीए जाऊ शकते, की शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एक गट हा एनडीएला पाठिंबा देऊ शकतो, की आणखी कुठल्या शक्यता? महायुतीमध्ये तिसरा आता नवीन पक्ष येणार नाही असं मुख्यमंत्री महोदय अलीकडेच दिल्लीला म्हणालेले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा स्वतंत्रपणे महायुतीचा घटक पक्ष होऊच शकत नाही असं बोलल्यामुळं. कारण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली तिकडे गेला त्याला हे मान्यच होणार नाही. आणि ही त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे की अशा पद्धतीने आम्हाला जर तुम्ही त्याही राष्ट्रवादीला सोबत घेणार असाल तर आम्हाला कठीण जाईल. ह्याच्यामध्ये दुसरा मार्ग असा उरतो की मग ज्यांना सोबत यायचंय त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत, त्यांनी मार्ग निवडावा. त्यांनी एकतर राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष जो आता अजित पवारांच्या सोबत गेलेल्या लोकांकडे आहे त्याच्यामध्ये सामील व्हावं किंवा भाजपामध्ये जावं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार म्हणून एक स्वतंत्र पक्ष हा महायुतीत सामील होण्याची शक्यता जवळपास नाही, हे तितकं स्वच्छ आहे. हो.
ठीक आहे सर, आणखी एक प्रश्न जरा मला पडतोय तिथं. जयंत पाटील यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्रात अर्थमंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे, मी चुकत नसेल तर, किंवा अर्थमंत्री ते होते बऱ्याचदा. आणि आता मिटकरींचं म्हणणं होतं की अर्थ खात्यासंदर्भातल्या चर्चेसाठी तटकरे आणि पटेल तिथे गेलेले होते. आता या जर घडामोडी काही घडल्या तर अर्थ खातं, जयंत पाटील आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि एनडीएला पाठिंबा, या गोष्टी लिंक करून तुम्हाला काही दिसतंय का वेगळं समीकरण? दोन राष्ट्रवादी तर स्वतंत्रपणे राहूच शकत नाहीत. तिथं काहीतरी एक मार्ग काढावाच लागेल त्यांना. एकतर यांची केस पण सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. ते प्रकरण मिटलेलं नाही, तर त्यांनी आव्हान दिलेलं आहे, ते काय करणार हा महत्वाचा प्रश्न उरतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर आला, अशीच परिस्थिती कायम ठेवून, तर उद्या आणखीन गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पहिला मुद्दा मिटवावा लागेल. एक म्हणजे ती प्रकरण काढून घ्यावं लागेल सर्वोच्च न्यायालयातून आणि मान्य करावं लागेल की अजित पवारांच्याकडे सोबत गेलेल्या लोकांकडेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि मग त्यामुळे काय होतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व दोलायमान होतं किंवा संपतं जवळपास. तर अशा वेळेला शरद पवार कदाचित या संपूर्ण प्रक्रियेपासून अलिप्त राहतील अशी शक्यता जास्त आहे. अलीकडे ते तसेही सक्रिय नाहीत राजकारणामध्ये. पक्षाच्या बांधणीसाठी वगैरे त्यांनी बैठका घेणं, दौरे करणं आता जवळपास बंदच केलेलं आहे. त्यामुळं या पक्षाचं विलिनीकरण करायचं, मूळ राष्ट्रवादीमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांना जाऊ द्यायचं की भाजपासोबत जाण्याची इच्छा असलेल्यांना भाजपसोबत जाऊ द्यायचा, हाच एक प्रश्न उरतो. तर राहता राहिला प्रश्न अर्थ खात्याचा. आज महाराष्ट्राला स्वतंत्र अर्थमंत्र्यांची गरज आहेच. स्वतः देवेंद्र फडणवीस खूप सक्षम आहेत, कारण त्यांना अर्थ खात्याची खडा खडा माहिती आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांना कदाचित काही अडचणी येऊ शकतात, कामाचा भार अधिक असल्यामुळे. हो, तर हा बोला सर, बोला. नाही, मला वाटतं की जयंत पाटील यांच्या अनुभवाचा उपयोग आणखी काय करता येईल का याच्यावर चाचपणी सुरू असावी. ठीक आहे, धन्यवाद सर आपल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल सुद्धा. तर वर्षा बंगल्यावर आता तटकरे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्या तिन्ही नेत्यांची बहुधा बैठक होते. आता एकत्रितपणे बैठक होते का त्याबद्दल कुठलीही शहानिशा होऊ शकलेली नाहीये, पण वर्षा बंगल्यावर एकाच वेळी हे तिन्ही नेते उपस्थित आहेत, ज्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आहेत. त्यामुळे एनडीएला शरद पवारांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो अशा चर्चा, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. त्यामुळे त्या अनुषंगानं काही घडामोडी आता पुढे जात आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.